आजची गोष्ट आहे बडबड्या कासवाची। एका जंगलात एक तलाव होता। त्या तलावात एक कासव सुद्धा राहायचं। हे कासव सारखं बडबड बडबड करत बसायचं। नुसती विनाकारण बडबड करणे हाच जणू त्याचा छंद होता। एकदा कासव तलावाकाठी बसलेलं असताना तिथे दोन बगळे पाणी पिण्यासाठी येतात। ते पाणी पिऊन पुन्हा आकाशात उडून जातात। बगळ्यांना आकाशात उडताना बघून कासवाला वाटतं की आपण सुद्धा असं एकदा तरी आकाशात उडून यावं। पण कासव उडणार तरी कसं? त्याला पंख कुठे होते? कासव उदास होतं। असंच एकदा कासव उदास होऊन तलावाकाठी बसलेलं। तेव्हा ते दोन बगळे पुन्हा त्या तलावाचे पाणी पिण्यासाठी येतात। तेव्हा त्यांची नजर उदास कासवावर जाते। ते कासवाला विचारतात, काय झालं रे तुला? कशाला उदास दिसतोयस? तेव्हा कासव त्यांना सांगतं की तुम्ही कसे आकाशात उंच उंच उडता, तसं मला सुद्धा एकदा तरी उडायचं आहे। त्यातील एक बगळा म्हणतो, हे कसं शक्य आहे? तुला पंख कुठे आहेत? तू कसं उडणार बरं आकाशात? यावर दुसरा बगळा थोडा विचार करून म्हणतो, माझ्याकडे एक कल्पना आहे। बगळा एक काठी घेऊन येतो आणि सांगतो, कासव भाऊ, तू ही काठी मधोमध तोंडात पकड। आम्ही दोघे त्या काठीच्या टोकाकडील बाजू पकडू आणि छानपैकी आकाशात फिरून येऊ। फक्त हो, तू तोंड उघडू नको हा, नाही तर तू खाली पडशील। कासव लगेच हो म्हणतो आणि काठी तोंडात धरतो। बगळे काठी घेऊन हळूहळू जमिनीपासून वर उडायला सुरू करतात। बघता बघता तिघेही उंच उंच आकाशात पोहोचतात। आनंदाच्या भरात कासव बोलण्यासाठी तोंड उघडतं आणि धाड करून जमिनीवर पडतं। तेव्हा कासवाला कळतं, उगाचच बडबड करायची नाही। तर मित्रांनो, आज आपण या गोष्टीतून काय शिकलो बरं? निरर्थक बडबड करू नये, त्याने आपलंच नुकसान होतं। मग कशी वाटली आजची गोष्ट? गोष्ट आवडली तर तुमचा अभिप्राय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि हो, अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।